या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योतीजी, सुरुवातीला खरं तर आपण ही घटना घडल्यानंतर सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपण संवाद साधलेला होता, यावर चर्चा केलेली होती। तेव्हा देखील तुम्हाला आठवत असेल विरोधकांकडून मागणी करण्यात आलेली होती तात्काळ या सगळ्या प्रकरणावर आरोपीला फासावर लटकवा। आता मात्र विरोधकांकडून असा सूर आळवला जातोय की या सगळ्यामध्ये कायद्याचं संरक्षण देणं आरोपीला गरजेचं होतं। काहीतरी महत्त्वाची बातमी समोर आली, ती दडवली गेली आणि म्हणून हा एन्काउंटर करण्यात आला। खरं तर तुम्ही जर मला विचाराल तर एक सुरुवातीला एक आई म्हणून आणि एक बाई म्हणून मला तर एवढंच वाटतं की अशा नराधमांना जगण्याचा अधिकार नाही। आज माध्यमांच्याकडून आम्हाला जी बातमी कळाली की त्या आरोपीनं पोलिसांच्या वरती गोळ्या झाडल्या, नंतर स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली, तर विरोधक जे काही आरोप करतायत, विरोधकांना फक्त कुठलीही घटना घडली तर स्वतःवरती फोकस घेणं, माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या मध्ये चमकणं, एवढंच यांना कळतंय का? या विरोधकांच्या संवेदना मेलेल्या आहेत का? की ज्या पोलिसांच्या वरती त्या अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं गोळ्या झाडल्या, ते आमचे खाकी वर्दीतले पोलीस बांधव, हे त्यांची परिस्थिती सुद्धा गंभीर आहे, ते जीवन मरणाशी झुंजत आहेत, त्यांच्याबद्दल विरोधकांना काहीच वाटत नाहीये किंवा काहीही घडलं, कुठलीही घटना घडली तरी फक्त राजकारण करायचं हे विरोधकांनी कुठेतरी थांबवावं आणि एक माणूस म्हणून आणि एक माणुसकी म्हणून तरी त्यांनी कमीत कमी अशा घटनांचं राजकारण करू नये। कारण ती जी घटना घडली, मी सुद्धा बदलापुरात गेले होते, मी तिथली परिस्थिती बघितली, पालकांना भेटले, प्रचंड घबराट निर्माण झालेली होती। काहीही घडलं की ते सरकारमुळे घडलं, अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी करणं विरोधकांनी बंद करावं। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।